भाजपाचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या कारनं दुसऱ्या कारला दिलेल्या धडकेत 3 जण गंभीर जखमी झालेत. जखमीमध्ये महिला वकिलासह दोघांचा समावेश आहे. महिला वकिलाची प्रकृती नाजूक असून तिचा जीवन मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. ॲडव्होकेट मनीषा राऊत, चालक मिलिंद डोंगरे आणि मनोज गोतमारे अशी जखमींची नावे आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या नियोजनाची जबाबदारी रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांच्यावर असल्यामुळे त्यांची आज सभास्थळी धावपळ सुरू होती. बुधवारी दुपारी 1 वाजता जयस्वाल यांच्या इनोव्हा कारचा चालक गोतमारे हा नागपुरातून रामटेककडे कार घेऊन जात होता, तर केरडी फाट्याजवळून स्विफ्ट कारने रामटेकच्या सरकारी वकील ॲडव्होकेट मनीषा राऊत या चालक मिलिंद डोंगरे यांच्यासह जात होत्या. केरडी फाट्यावर एक दुचाकी चालक रस्त्यावर आडवा आला, त्यामुळे इनोव्हा कारच्या चालकाने कार अचानक वळवली. त्यामुळे मागून आलेली स्विफ्ट कारने इनोव्हावर धडकली आणि रस्त्याच्या खाली फेकल्या गेली. या विचित्र अपघातात मनीषा राऊत, मिलिंद डोंगरे आणि मनोज गोतमारे हे तिघेही जखमी झालेत. मात्र मनीषा यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणाची नोंद कन्हान पोलिसांनी घेतली आहे.